नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट के बी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, एस-एस-सी स्टाफ सिलेक्शनमध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. ती म्हणजे CHSL 2024 या पदासाठी ही भरती निघालेली आहे. याच्यामध्ये 3 पदं आहेत. ती 3 पदे तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर यासाठी 3712 ही भरती अर्ज करण्याची पात्रता आहे 12वी पास असणे गरजेचं आहे आणि त्याच्यासोबतच याची फी म्हणजे OBC आणि जनरल विद्यार्थ्यांसाठी ₹100 राहणार आहे आणि SC, ST, PWD आणि महिलांसाठी कोणतीही अतिरिक्त फी नाही आहे. तरी याची परीक्षा होणार आहे जून-जुलैमध्ये. पहिली टायर होणार आहे आणि दुसरी एक्झाम होणार आहे. ती तुम्हाला पहिली परीक्षा झाल्यानंतर त्याची नोटिफिकेशन येईल मेल आणि मेसेजद्वारे. याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 7 मे 2024 आणि याची वयोमर्यादा आहे 18 ते 27. तसेच OBCसाठी 3 वर्षे सूट आणि SC-STसाठी 5 वर्षे सूट राहणार आहे याच्यामध्ये. तरी अर्ज कसा करावा यासाठी व्हिडिओला आपण सुरुवात करू. व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपण आपल्या सबस्क्रायबरसाठी एक व्हॉट्सअपला एक ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये सर्वात पहिलं तुम्हाला अपडेट येऊन राहतील. त्यामध्ये तुम्हाला बातम्या समजतील, परीक्षेचे अपडेट समजतील, महत्त्वाच्या लिंक समजतील, महत्त्वाचे PDF तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील अभ्यासासाठी. या प्रकारचे तुम्हाला त्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये समजणार आहेत. तर ग्रुप कसा जॉईन करावा यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला या डॅशबोर्डवर यायचं आहे. या डॅशबोर्डची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. त्याच्यानंतर रजिस्टर नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली कंटिन्यू एक बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करून आपण रजिस्टरला सुरुवात करायची आहे. तर त्या ठिकाणी विचारेल आधार कार्ड आहे का? तर या ठिकाणी आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर व्हेरीफाय आधारमध्ये पण सेम आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. तात्पुरतं मी आता काही पण टाकत आहे. त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित टाकून घ्या. त्याच्यानंतर 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे त्या पद्धतीने नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करा. व्हेरीफाय जेंडरमध्ये पण सेम जेंडर टाका. त्याच्यानंतर जन्मतारीख टाकून घ्यायची आहे आपल्याला. ज्या पद्धतीनं 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर आपली जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्यावी. किंवा आधार कार्ड आणि 10वीची सेम असेल तर ती सेम डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. व्हेरीफाय डेट ऑफ बर्थमध्ये पण सेम डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे या ठिकाणी. डेट ऑफ बर्थ टाकून झाल्यानंतर खाली वडिलांचं नाव टाकायचं आहे. ज्या पद्धतीनं आपलं मार्कशीटवर जे नाव आहे त्या पद्धतीने नाव टाकून घ्यायचं आहे. सेम आईचं नाव पण टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी मदर्स नेममध्ये. व्हेरीफाय नेममध्ये सेम टाकून घ्यायचं आहे नाव. त्याच्यानंतर 10वीला कोणता बोर्ड होता तो बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्रातून मी फॉर्म भरते तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी सिलेक्ट करतो. तुमचा जो कोणता बोर्ड असेल तो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं या ठिकाणी. या ठिकाणी भारतातले सर्व बोर्डची नावं दिसतील या ठिकाणी. त्यानंतर रोल नंबर टाकून घ्यायचा आहे. 10वीचा जो बोर्ड नंबर आहे, रोल नंबर आहे, तो रोल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तुम्ही व्यवस्थित बिनचुकता. व्हेरीफाय नेममध्ये पण रोल नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मी तात्पुरता आता काही पण टाकतोय, त्याच्यानंतर व्यवस्थित करून घेणार आहे. त्यानंतर 10वी कधी झाले ते इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय झाले ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, 12वी काय झालं असेल ते तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा जो नंबर चालू आहे तो नंबर व्यवस्थित टाकून खाली ईमेल ID टाकून तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर OTP जाईल तुमच्या ईमेल ID मोबाईल नंबरवर, तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घेतला आहे आणि ईमेल ID व्हेरीफाय करून घेतला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे वरती सगळी माहिती टाकून बरोबर करून त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटन क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला असा एक रजिस्टर नंबर येईल, तो या ठिकाणी आपण कॉपी करून घ्यायचा आहे किंवा कोणत्या तर ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. या ठिकाणी नोट डाऊन करून घेतल्यानंतर खाली कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला रजिस्टर नंबर टाकून घ्यायचा आहे. तुमच्या मोबाईल एक पासवर्ड आलेला आहे ईमेलला आणि टेक्स्ट मेसेजला, तो या ठिकाणी पासवर्ड आपण टाकून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हा तो मेल आणि ईमेल SMS द्वारे तुम्हाला येतो. त्याच्यानंतर कॅप्चा टाकून खाली साइन इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुमचं नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी येत आहे. जो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाकला तो टाका. त्याच्यानंतर नवीन पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आहे. एखादा स्ट्रॉंग पासवर्ड तयार करून तुम्ही या ठिकाणी टाका.
कन्फर्म पासवर्डमध्ये पण एखादा स्ट्रॉंग पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन 2 विचारतील. तर या ठिकाणी 1 नंबरला टाकून घ्या तुमची जन्म कुठे झाला त्या गावाचं नाव टाका. दुसरा क्वेश्चन तुम्हाला पाहिजे तो खाली सिलेक्ट करा. या चारीपैकी कोणताही एक. हे 4 क्वेश्चन दिसतात. या चारीपैकी कोणताही एक तुम्ही क्वेश्चन सिलेक्ट करून त्याचं आन्सर खाली लिहायचं आहे. तर मी पहिल्यांदा सिटी लिहिली आहे, जन्म ठिकाण कोणतं ते. दुसरं तुम्ही फेवरेट मूव्ही, फर्स्ट फेवरेट बुक, फर्स्ट स्कूलचं नाव आणि मदर मेडन नेम यापैकी कोणतंही एक सिलेक्ट करून त्याचं ॲन्सर खाली लिहू शकता. तर मी आत्ता इथं लिहित आहे मदर मेडन नेम म्हणजे आईचे मधलं नाव. तर या ठिकाणी त्याचं ॲन्सर लिहून घ्यायचं आहे. आईचं मधलं नाव काय आहे ते आपण या ठिकाणी टाकून घेतो आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करून डाटा सेव्ह करून घ्यायचा आहे. तर त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेले आहे या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाका. आपण तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर वरील जो कॅप्चा दिसतोय तो या ठिकाणी टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे. त्यानं या ठिकाणी आपली कास्ट सिलेक्ट करायची, कोणती आहे ती कास्ट. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर एखादा विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क टाकायचा आहे. तुमच्या अंगावर असलेला एखादा तीळ, एखादी खून, कोणता पण एखादा मार्क असेल तर तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जसं की तीर असेल, एखादा कट झालेला असेल, कोणतं चिन्ह असेल, लासा असतील, तर जी कोणती पण तुमच्या शरीरावर एखादी खून आहे तर ती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर विचारेल डिसेबिलिटी आहे का. त्याच्यानंतर ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला जो कोणता तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ॲट पोस्ट गावाचं नाव, तालुका या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल स्टेट सिलेक्ट करा. त्या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, डिस्ट्रिक्ट. त्याच्यानंतर तुमच्या गावचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. यानंतर आपण पिनकोड टाकून घेतो. त्याच्यानंतर आपल्याला खाली विचारेल परमनंट ॲड्रेस तो तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे. तर या ठिकाणी येस करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी ही आपली माहिती सेव्ह होईल. त्याच्यानंतर डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचं आहे. त्यापूर्वी आपण भरलेला फॉर्म एकदा पाहून घेऊ प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करून. तर या ठिकाणी हा फॉर्म पाहून घ्यायचा आहे. स्पेलिंग वगैरे सगळं आपण भरलेलं व्यवस्थित सगळं बरोबर आहे का. तर या ठिकाणी सर्व माहिती एकदा व्यवस्थित खात्रीशीर पाहून घ्या. भरलेली सगळी माहिती बरोबर आहे का, स्पेलिंग वगैरे. जर एखादी मिस्टेक असेल तर पुढे आपल्याला भरतीसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी व्यवस्थित खात्रीशीर एकदा माहिती चेक करून घ्यायची आहे. इथं थोडा वेळ लागला तरी चालेल, पण व्यवस्थित माहिती चेक करून घ्या, जेणेकरून आपण पुढे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. या पद्धतीने आपण सर्व माहिती चेक करून घेऊ या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण डिक्लेअर सेव्ह करून घेऊ. या ठिकाणी आपण डिक्लेरेशन सेव्ह करून घेतले आहे. त्याच्यानंतर आपला असा इंटरफेस ओपन झाला. तर या ठिकाणी आपण पाहू शकता या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. 10+ CHSL 12वी. त्याच्यानंतर अप्लाय बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि फिल फॉर्म या खाली बटनावर दिसेल ते या बटनावर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर आपली भरलेलं रजिस्ट्रेशन डिटेल्स सर्व दिसतील आपल्याला. ते एकदा व्यवस्थित खात्रीशीर पाहून घ्या आणि त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. ही माहिती सेव्ह होईल. तर त्याच्यानंतर एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहे. तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय झालं ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही आत्ता क्वालिफाय कोणत्या ह्याला करणार आहे ते सिलेक्ट करून घ्या. 12वीवरती फॉर्म भरतोय तर 12वी करून घ्या. 12वी पास आहे का तर येस करून घ्यायचं आहे आणि 12वी कधी पास झालो आहे ते वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 12वी कोणत्या राज्यातून झाली या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या. तुमची 12वी बाहेर कुठे झाली असेल तर ते राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 12वीचा बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 12वीचा रोल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो कोणता 12वीचा रोल नंबर आहे तुमच्या मार्कशीटवर पाहून घ्या आणि तो या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. तुम्ही हा फॉर्म अफेरिंगवर पण भरू शकता. जर 12वी तुमची आत्ता चालू असेल तर 12वी चालू आहे आणि 2024ला 12वी पूर्ण होणार आहे या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. या ठिकाणी आपण माहिती सेव्ह करून घेऊ. या ठिकाणी एज्युकेशन माहिती सेव्ह झालेली आहे. त्याच्यानंतर हे डिक्लेरेशन विचारेल ॲडिशनल एक सर्व्हिसमॅन आहे का, एज रिलॅक्सेशन पाहिजे का, तुमची ही माहिती दुसऱ्या जॉबसाठी देऊ का असं विचाराल. तर या ठिकाणी तिन्ही नाव नाही करून घ्यायचं आहे, नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्झाम डिटेल्स विचारेल. एक्झाम सेंटर कोणतं पाहिजे तुम्हाला ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे. 3 एक्झाम सेंटर टाकायचे आहेत. तुम्हाला जे कोणतं एक्झाम सेंटर जवळ पडेल तर ते या ठिकाणी टाकून घ्या. आम्हाला या ठिकाणी जवळ पडतं ते म्हणजे कोल्हापूर, पुणे, मुंबई. तर आम्ही या ठिकाणी कोल्हापूर, पुणे, मुंबई हे 3 सेंटर टाकून घेतो आहे. या ठिकाणी 3 सेंटर टाकून झालेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल कॉम्प्युटर बेस एक्झाम आहे.
तर त्याचं मीडियम कोणतं पाहिजे. तर या ठिकाणी तुम्हाला जी कोणतं मीडियम पाहिजे आहे तर ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मला या ठिकाणी यामध्ये बरेच लँग्वेज आहेत. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी मला मराठी मीडियम पाहिजे, तर मी मराठी मीडियम सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर व्हेरीफाय मीडियममध्ये पण आपण मराठी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी दुसरी कोणती लँग्वेज सिलेक्ट केली तर ती होणार नाही. तर त्याच्यामुळं सेम लँग्वेज या ठिकाणी चॉईस करून घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट विचारेल तुम्हाला कोणती पाहिजे. या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी हे 2 मीडियम आहेत. तर या 2 मीडियमपैकी एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी हिंदी सिलेक्ट करून घेत आहे टायपिंग टेस्टसाठी आणि व्हेरीफाय मीडियममध्ये पण सेमच आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे हिंदीच. त्याच्या खाली 27.3चा क्वेश्चन आहे. तुम्हाला एक्झामसाठी कोणतं फिजिकल एलिमिनेशन असेल तर तुम्हाला कोणता रायटर वगैरे कोणतं पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही हँडिकॅप असाल आणि तुम्हाला रायटर वगैरे पाहिजे असेल तर 27.3चा जो ऑप्शन आहे त्याला ए सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि जे एसेंचर येईल ते एसेंचर घेऊन तुम्हाला एक्झामला जाऊन तिथं सबमिट करायचं आहे. तर तुम्हाला लिखाणासाठी रायटर वगैरे भेटू शकतो. तर त्यासाठी तुम्ही येस करू अगर बाकीच्यांनी सर्वांनी नो करून घ्यायचा आहे. आणि लास्टचा क्वेश्चन आहे 28 नंबरवाला. तर त्या ठिकाणी तुम्हाला विचारेल 12वीला तुम्हाला सायन्स आणि मॅथ्सचा विषय होता का? असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर माहिती सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून आपण माहिती सेव्ह करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपली माहिती ही सेव्ह झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲडिशनल डिटेल्स सेव्ह झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. फोटो हा खाली दिलेला बारकोड आपण स्कॅन करून SSC नावाचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. तर मी चला दाखवतो कसे करून घ्यायचं आहे ते. या ठिकाणी ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला युजर नेम टाकायचा आहे म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि खाली आपण तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. हे ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तो बारकोड स्कॅन करून दिलेला होता तो मागाशी बारकोड. तर तो बारकोड स्कॅन केल्यानंतर डायरेक्ट प्ले स्टोअरवर आपण जाऊ आणि ही ॲप्लिकेशन डायरेक्ट तिथे जाऊन इन्स्टॉल करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घेऊ या ठिकाणी. तर या पद्धतीने आपण ॲक्सेप्ट करून घेऊ पॉलिसी. या ठिकाणी आपण आता डॅशबोर्डवरती जात आहे. इथं या ठिकाणी जरा थोडा वेळ होईल. या ठिकाणी ओपन झालेला आहे आपला डॅशबोर्ड. तर या ठिकाणी प्लस आयकॉन कॅप्चर फोटोवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी दिसेल तुम्हाला. तर त्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला सेल्फी काढून घ्यायची आहे. वरच्या 3 पद्धतीने नाही तर खाली दिसलेले एक पद्धतीने आपण सेल्फी काढून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण कॅमेरा ओपन करून घेत आहे आणि या ठिकाणी या पद्धतीने आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत असेल या पद्धतीने आपण फक्त सेल्फी क्लिक करून घ्यायची आहे. आणि खाली दिलेलं हे कॅप्चरचं बटन दिसत आहे ते क्लिक करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपली सेल्फी आहे अपलोड होत आहे. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपली माहिती या ठिकाणी सेव्ह होईल. तर पाहू शकता फोटो अपलोड सेव्ह झालेला आहे. तर त्याच्यानंतर आपण आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये येऊ आणि आपलं पेज हे रिफ्रेश करून घेऊ. तर या ठिकाणी पेज आपण रिफ्रेश करून घेतो आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपला फोटो अपलोड झालेला आहे. त्याच पद्धतीनं खाली दिलेली सिग्नेचर ही आपण आधी मोबाईलमध्ये स्कॅन करून घेऊ आणि ते आपण कम्प्युटरला आपल्याला टाकू. त्याच्यानंतर आपण त्याची साईज 10 ते 20 या KB घेऊ. ते आपण पाहू शकता 10 ते KB साईजमध्ये आपण ती सिग्नेचर करून घ्यायची आहे. तर पाहू शकता या ठिकाणी एडिट ऑप्शनवरती जाऊन आपण पिक्सेल चेंज करून घेऊ. फक्त 500 आहे तिथे 400 करू. त्याच्यानंतर साईज आपण सिलेक्ट करू तर 16 KB झालेले आहे. त्याच्यानंतर आपण सिग्नेचर अपलोड करू. या ठिकाणी फोटो सिग्नेचर अपलोड झालेली आहे. पाहू शकता दोन्ही पण. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डिटेल्स सेव्ह करून घ्यायचे आहे. या पद्धतीने आपण सर्व माहिती भरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एकदा फॉर्म फक्त आपण एकदा चेक करून घ्यायचा आहे. भरलेली सगळी माहिती बरोबर आहे की नाही एकदा फक्त खात्री करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खाली येऊन आपण फॉर्म सबमिट करून घ्यायचे आहे. तर एखादी माहिती आपली या भरण्यामध्ये काही मिस्टेक झाली असेल तर त्याच्यासमोर पाहू शकता तुम्ही एडिट हे बटन आहे. त्या एडिटच्या ऑप्शनवर आपण क्लिक करून ती माहिती आपण भरलेली आपण चेंज करू शकतो किंवा चुकलेली माहिती आपण बदलू शकतो. त्याच्यानंतर पाहू शकता सर्व माहिती बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण खाली सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन दिसत आहे खाली फोटो आणि सिग्नेचरच्या खाली. तर फोटो आणि सिग्नेचर खाली नेक्स्ट ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर आपण क्लिक करून घेऊ आणि माहिती सेव्ह करून घेऊ.
या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट करू आणि या ठिकाणी माहिती सेव्ह करून घेऊ. त्याच्यानंतर डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता हा आपला फॉर्म भरून सबमिट झालेला आहे. तर खाली दिलेल्या प्रिंटच्या ऑप्शनवर प्रिंट ॲप्लिकेशन करून आपण याची प्रिंटआउट काढू शकतो. मुलांसाठी या ठिकाणी प्रिंटआउटच्या ऑप्शनऐवजी मेक पेमेंट ऑप्शन येईल OBC आणि जनरल मुलांसाठी. तर तुम्ही पेमेंट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन येईल. या पद्धतीनं हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. पाहू शकता ही प्रिंटआउट आपण काढून घेतो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या 12वी झालेल्या मित्रांसोबत शेअर करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती वेळोवेळी लवकरात लवकर अपडेट होऊन जातील. आणि धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.